भाजपा नेते किरीट सोमय्या आज पाचव्यांदा सिल्लोड पोलीस ठाण्यात गेले। बनावट जन्म प्रमाणपत्र संदर्भातील कारवाईचा घेतला आढावा। बीएमसी आणि सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद। बीएमसी समोर आंदोलकांची गर्दी, बीएमसी समोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मुंबई ठाण्याच्या वेशीवर पोलिसांचा बंदोबस्त, आनंदनगर टोल प्लाझा जवळ पोलीस बंदोबस्त। ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक, ग्रामीण भागात रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेत रस्त्यांचे सीमांकन करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाकांक्षी निर्णय। सीएसटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी, पोलिसांकडून सर्वांना शांततेचं आवाहन। मुंबईतील मराठा आंदोलनासाठी मराठा आंदोलक कोल्हापुरातून रवाना। कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून भाकरी, पाण्याच्या बॉटलसह खाद्यपदार्थ मुंबईला रवाना। ठाण्यात मुसळधार पाऊस, मागील अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस, काळे ढग एकवटल्याने शहरात काळोख। पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती, खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात पावसाचं थैमान, कोयना धरण 102 टीएमसीने भरले। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 8,800 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू। परभणीत शारदा कॉलेज समोर जनसेवा लॉजवर पोलिसांची धाड, प्रेमी युगुल सहित लॉज मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।